हे बघा गाईज, आपण बटाट्याची चटणी करून घेतलेली आहे. हे बघा डोश्यावर पसरलेली आहे आपण बटाटा चटणी. आणि त्यावर आपल्याला टॅमॅटो, कांदा आणि कोथिंबीर टाकायची आहे. थोडं मसाले पण टाकायचे आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही काय पण टाकू शकता. तर बघा मी आता कोथिंबीर टाकते यावर, असं फिरून टाकायची छानपैकी. म्हणून हे बघा थोडासा कांदा आणि थोडंसं टमाटर. हे बघा, बघू शकता तुम्ही किती भारी झालेला आहे आपला डोसा. मस्त मसाला डोसा आहे हो. तुम्हाला कोणता डोसा आवडतो? मसूर डोसा, पेपर डोसा, मसाला डोसा, म्हैसूर डोसा, कोणता डोसा आवडतो तुम्हाला? कमेंटमध्ये सांगा मला. बघा किती छान झालेला आहे. आणि बघा तुम्ही बघू शकता, तुम्हाला मी पलटून पण दाखवत आहे. बघा कसा निघतोय आपला. नॉनस्टिकी तवा नाही आहे माझ्याकडे, तरी पण बघा किती भारी डोसे झालेले आहे माझे. बघू शकता तुम्ही. हे बघा, हे बघा कसं मस्त. हे बघा, हे कसं फ्राय होतं एकदम. खालून मस्त फ्राय होऊ द्यायचं बरं, नाहीतर कच्चा ठेवसा. एकदम कुरकुरीत होऊ द्यायचा डोसा. तुम्हाला पार्ट 1मध्ये साधा डोसा दाखवला होता, थोडासा मसाला बिसाला टाकून. आता हो पार्ट 2. बघा कसा मस्त डोसा झालेला आहे. मस्त बाहेर पाऊस पडतोय आणि मी मस्त डोसे करत आहे. तर बघा, माझ्या मुलींना खूप दिवसापासून डोसे खायचे होते, तर मी घरीच बनवले. बघा, बाहेरचं खाण्यापेक्षा घरी केलेलं किती पण चांगलं आहे. आरोग्य पण चांगलं राहतं. बाहेरचं भेसळयुक्त खाण्यापेक्षा घरी बनवून खा, स्वस्त राहील माणूस. तर बघा किती छान, 5च मिनटात बनतो डोसा. जास्त वेळ लागत नाही आहे. तुम्ही पण बनवू शकता आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही बनवला आहे की नाही असा डोसा. तर बघा बटाट्याची चटणी पण मस्त झालेली आहे आणि कसं मस्त दिसतोय. या खायला गाईज. माझ्या चॅनलला सपोर्ट करा तुम्ही सगळेजण. माझं चॅनल सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. तुमची खूप मला साथ हवी. तुमची मला साथ हवी. माझ्या चॅनलला पण हवी आहे तुमची साथ. तर बघा मस्त डोसा झालेला आहे. तर या गाईज खायला.